महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असणारे नेतृत्व असून म्हैसाळ, पंचक्रोशी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकास शिवसेनेकडून पूर्णत्वास जाण्याची खात्री आहे. मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख वाटचाल करू, तालुक्यातील विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रतिपादन म्हैसाळचे माजी सरपंच आणि भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांनी व्यक्त केले. ते म्हैसाळ तालुका मिरज येथे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने बोलत होते. सांगली शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे, डॉक्टर तात्यासो चौगुले, विश्वासराव चव्हाण, अनिल संगलगे, संजय दोडंबनी, सुनील बेळवे, किरण घोरपडे, नेमिनाथ चौंडाज प्रमुख उपस्थित होते. शिंदे म्हैसाळकर म्हणाले की म्हैसाळ परिसरासह तालुक्यात बरीच विकास कामे रखडलेत. शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हैसाळ येथील कृष्णा नदीवरील होत असलेल्या बराजगेट धरणाचे बांधकाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून पाहावे लागेल. त्यांच्या राज्यातील कामामुळे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याच्या कृतीमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. तालुक्याला नवीन दिशा देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार असल्याचं आबासाहेब शिंदे यांनी सांगितलंय. शिवसेना महानगर प्रमुख मोहन वनखंडे म्हणालेत की आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या पक्षप्रवेशाने मिरज तालुक्यात शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. आबासाहेब शिंदे म्हैसाळकर हे उच्च विद्या विभूषित असून त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या वाढीसाठी नक्की होईल. शिवसेनेत त्यांच्या व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा उचित सन्मान राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मोहन वनखंडे यांनी सांगितले. यावेळी वसंत खांडेकर, एकनाथ माळी, अमर शेजवळकर, मनोज घाबरे, संजय कोळी, संदीप कांबळे, संतोष कांबळे, सिद्धार्थ कांबळे, रघुनाथ माने, अशोक पाटील, किरण घालवाडे, शंकर शिंदे, मोहन शिंदे उपस्थित होते. राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या शिंदे सरकार म्हैसाळकर घराण्यातील सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असलेले म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाने शिंदे गट मिरज तालुक्यात पक्ष संघटना वाढण्यासाठी मोठी मदत होण्याची चर्चा होताना दिसत आहे. हिंदुत्वासाठी भाजपाला आता शिवसेना सक्षम पर्याय म्हणून देखील पुढे येत आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर शुभेच्छा द्यायला आले होते आणि त्याच अनुषंगाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्यरत आहे त्या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. शिवसेनेकडून आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे. आमचा हा जो भाग आहे म्हैसाळ आणि म्हैसाळची पंचकृषी त्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जी काही रखडलेली कामं असतील ती रखडलेली कामं देखील या माध्यमातून पूर्ण व्हावी. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व स्तरावर सरांनी प्रयत्न करावे. एकनाथ शिंदे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमच्या या पंचकृषीमधल्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे. मला अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतंय की म्हैसाळमध्ये जो एक डॅम बांधला गेला होता 1962 साली कैलासवासी आबासाहेबांच्या विचाराने तो डॅम बांधला गेला आणि त्यानंतर पार अगदी भिलवडीपर्यंत पाण्याचं बॅकवॉटर थांबलं त्या डॅममुळं आणि त्यानंतर एवढ्या कालांतरानं तो डॅम अतिशय जीर्ण झाला होता. पण एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारानेच तो परत जलसंधारणाच्या माध्यमातून तो एक अशा पद्धतीचा एक नवीन बराज डॅम तिथं बांधायचा हा जो घाट सुरू केलाय तो अतिशय चांगला उपक्रम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालाय. याचाच अर्थ की शिंदेसाहेबांनी आपण जरी त्या भागामध्ये आपली रचना किंवा आपले कार्यकर्ते किंवा आपली यंत्रणा तिथं जरी नसली राजकीय तरी देखील एक सामाजिक बांधिलकी आणि सर्वच भागांचा विकास एकसारखा व्हावा त्या हेतून केलेलं एक फार मोठं पाऊल आहे असं मला वाटतंय. याच्या पुढच्या काळामध्ये सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करू. आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर सरांनी देखील आम्हाला पोटीची धरावं अशा अपेक्षा या सर्वच कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही व्यक्त करतो. जय हिंद. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या वाढीमध्ये आम्ही सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करत असताना म्हैसाळ गट म्हटलं की मान्य दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम पाहत होतो आतापर्यंत 20 वर्ष आणि दीपकबाबांचा ज्यांचं सर्वच नेतृत्व पाहणारे बाबांची लोकसभा इलेक्शन पासून त्यांचे धाकटे बंधू माननीय
दादाबाबा शिंदे म्हैसाळकर या म्हैसाळ नगरीचे माजी सरपंच आणि या म्हैसाळ गटाचे नेते, उच्च विद्याभूषण आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये दादाबाबांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळची ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि सौ वहिनी साहेबांच्या हस्ते 5 वर्ष या म्हैसाळचा कायापालट करण्याचा प्रयत्न माननीय दादाबाबांनी या म्हैसाळ नगरीमध्ये केलेला आहे. मला मोठा आनंद वाटतोय की असे हे म्हैसाळ गावचे सरकार माननीय दादाबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खरं मनापासून मी शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आज आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यासह या शिंदे सेनेमध्ये, शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. मी एवढंच आश्वस्त करतोय की दादाबाबा आपण म्हैसाळ गटाचंच नाही, मिरज तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी आपण काम करा आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेचे जे विचार आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्यासारख्या उच्च विद्याभूषण असणाऱ्या राजकारणामध्ये त्यांनी आपलं एक नाव ठसा उमटवलाय असे दादाबाबा आज आमच्याकडे आलेले मला खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं दादाबाबा शिंदे म्हैसाळकर आणि त्यांची सर्व टीम सहकारी यांचं मनापासून या शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतोय आणि पुढचे भावी आयुष्यामध्ये त्यांच्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील अशा पद्धतीनं नक्कीच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभे राहतील. पुन्हा एकदा दादाबाबा आणि शिंदे सरकार आणि त्याची टीम यांचं मनापासून या शिवसेनेमध्ये स्वागत करतोय.